या बाजार समितीच्या ह्या ज्या अवस्था झालेल्या खरेदीच्या बद्दल नमस्कार नमस्कार साहेब. आता तुम्हाला तर सर्व हो. मीडियामध्ये विषय मीडियामध्ये विषय झाला. 28 कोटी रुपयाला 10 एकर 10 एकर आहे रे. पण ती घ्यायची गरजच नव्हती ना. 13 एकर तर इथं शिल्लक होती कुठं नाही टच बरोबर. आणि ही आहे ना आउटसाईडला जागा आहे. मार्केटपासून किती फूट लांब आहे ती? जवळपास 600-700-800 फूट लांब आहे. मीटर लांब आहे बरोबर ना. आणि मग त्यांचा आणि तो आकार बी येईल पुढचा फ्रंट कमी आहे मागं जास्त आहे. तिथं लय उडून आलं 2 लाख रुपये 3 लाख रुपये गुंठा सगळं. पुढची जागा 3 लाख रुपये गुंठे जायची. पाठीमागे 1 लाख रुपये 1.5 लाख रुपये गुंठे जा. एवढी जागा घ्या एवढा मागा एखादा वेडा माणूस म्हणे एवढे 28 लाख तिथे रेटच झाले नाही त्या रोडला. 28 म्हणजे तिथं एवढे रेट कधी झालेच नाही. एखाद्या शेतकऱ्यासो खुश होईल एवढे शेतकरी ते 10 पिढ्यापासून खातील. 10 एकर 28 कोटी काय खावे तिथं लय उडून. मार्केट समोरचा एक प्लॉट होतो 70 गुंठ्याचा ते तिथे ते तरकारी मार्केट तिथं 5 लाख गुंठे त्याला मला विकली गेलेली आहे. त्याला 2 वर्ष आली फुलसुंदरांची. त्यांच्या समोरच आहे तिथे अजून डेव्हलप चालू आहे. आता येणे करून तिथं प्लॉटिंग चालू आहे. 70 गुंठ्याचा प्लॉट होता. तरकारी मार्केट बसलं असतं आरामशी यांचं. घेतली नाही तिथं काय पैसे मिळाले नसते. समोरच्या पार्टीने 5 लाख रुपयांनी यावर झाले होता. आणि ती मार्केट जवळ ती ना. मार्केटच्या समोरचा पुढचा रोड टच मार्केट या साईडला ते प्लॉट. मार्केट आपल्या 5 लाख रुपये तरकारी गेट आहे ना त्या समोर झालेला आहे. म्हणजे 3.5 कोटीला जागा गेली असते. हा मग पण ती जवळ होती ना तुमच्या मार्केटच्या हासी या जवळ एकदम पार हायवेच्या जवळ सगळं आणि मार्केटला जवळ होती. त्या जागेमध्ये काय दोष? त्या जागेमध्ये यांना मोठा काहीतरी गफलाच केला यांनी. अहो तिथे लय उडून जवळ ती 10 कोटीच्या पुढे जाणार नाही. 10-15 कोटी लय उडून राहिले. एखादा असलं 10 कोटी असं कोण येणार नाही. का यांच्या बापाच्या घरचे पैसे नाहीत. आम्ही शेतकरी आमचे मालाचे पैसे आम्ही रोज तरकारी घेऊन येतो तिथं. रोज माल असतो माझा हे तरकारी रोज. एक दिवस खाडा नाही तरकारी मार्केट. तामट तरकारी हे आमच्याच पैशातून टॅक्स आहे. यांनी त्यांच्या बापाच्या घरून पैसे आणले चोऱ्या करून. शेतकऱ्याच्या घामाच्या पैशातून यांनी केलेले. शेतकरी माल नसता आणला यांनी कुणा आई घातली असती. शेतकऱ्यांनी माल पिकवला नसता आणि त्यांनी त्या मार्केटला न्यायला नसता तर मग कुठं टॅक्स गोळा झाला असता. सर्वजण शेतकरी यांच्या एका संचालकाचा माळाला तरकारी चालू आहे का दाखवून द्या. एका संचालकाला तांबाटे चालू आहे का? एका संजय काळेची काय तरकारी येते त्याचा एपीएमसी मार्केटमध्ये काढा सगळ्या. संजय काळेचा कुठला तरकारी माल मार्केटला येतोय कुठं तांबाडं पिकवलीत दाखवून द्या तुम्ही. नियोजन केलं त्यामुळे एवढे पैसे जमा झाले. अहो नियोजन तांबाडं मार्केट कोणी चालू केलं? ते म्हणतात मी केलं. संजय काय म्हणतात ते आपले हे गावडे का ना तो रामगड श्रीराम गाडवे यांनी केले चालू तांबाडं मार्केट. नाही ही तांबाडं मार्केट हे चालू करायचं श्रीराम गाडवेची पुण्य. ही शेतकऱ्यांना तुम्ही श्रीराम गाडवेला विचारा तांबाडं मार्केट कोण चालू केले. मला आठवते ना तांबाडं मार्केट हे श्रीराम गाडवेने चालू केलेले. कोण लोक विसरतील पण त्या माणसाचे उपकार आहे शेतकऱ्यांवर. श्रीराम गाडवेने तांबाडं मार्केट चालू केलेले. यांनी कोणी केलं नाही. शेतकरी डायरेक्ट शेतकरी श्रीराम गाडवेची पुण्य. जे तांबाड्याचे पैसे मिळतात ना शेतकऱ्यांना ती श्रीराम गाडवेची पुण्य. त्यांनी पेपरला नोटीस दिली होती कोणाला जागा घ्यायची म्हणजे विकायची असेल आमच्याशी कॉन्टॅक्ट करा. कोणी कॉन्टॅक्ट करत नाही. फक्त कोर्टानेच केला. मग काय करायचं? कुठली जागा विकायची? जागा आम्हाला विकत घ्यायची आहे. काय करत जाऊ इथं कॉलनीची तुमच्या आहे ना इथं 10-12 एकरचं प्लॉट समोर एरिकेशनचा. आता आमच्या ग्रामपंचायत 2 एकर दिलेली आहे त्यांनी पाणी पुरवठ्याला. राहिली इरिगेशन जागा तरी कमीच आहे. ती गव्हर्नमेंट जागा तुम्हाला कमी शुल्लकात भेटली असते का नाही? शिवाय हायवे टच आहे आमदारांच्या बंगल्याच्या समोर. तुम्हाला काही एवढी जागा लागत नव्हती ना. तिथे 13 एकरचा प्लॉट आहे. तो तर चांगला डेव्हलप वेल सेट आहे. तिथं काय खर्च आहे तुम्हाला? आहे का काय खर्च? तुम्ही बघितलं 13 एकरचा प्लॉट पाहिलंय. तिथं काय खर्च आहे का? काही नाही. काय खर्च? अहो मी यांना इथं पैसेच खायचे. मी शपथ घेऊन सांगतात तर मी कोणत्याही बेकायदेशीर. अहो सोडून द्या. तिथे लय उडून टाळलं मारा ना. ती असं 10, 12, 13, 14, 15 कोटीची असेल. 10 तर कोटी आणल्यात. निम्म फाळकाच आहे.
आम्हाला माहिती म्हणजे माझी शेती तेच आहे, त्यांना खेटूनच आहे, काय बोल त्याला खेटूनच बांधे. किती मला 4 एकर माझी. तुमच्या पण आता बाजार वाढेल ना मग काय करायचं बाजारावरून? शेतकऱ्यांचे पैसे खायचे आणि लोकांचा तळतळ घ्यायचा. मला वाटलं तुम्ही खुश झाला असेल. चला आता इथं अहो आमच्या यांचे ऐकून घ्या, यांच्या घरचे पैसे नाही, मग यांनी स्वतःचे पैसे गुंतवा ना तिथं. हे सगळे डायरेक्ट एका साईडला ते जेवढे त्यांनी पैसे तिथं गुंतवा, तो डायरेक्ट प्लॉट घ्या आणि त्यांनी तेवढ्या 28 कोटीचा परत जिंकून दाखवा. अरे याने केलं तरी खपणार नाही का? वेळ लागले का लोकांना? पुढचा फ्रंट केवढा आहे हा? तुम्ही तो प्लॉट घेतला, बघितला जाऊन, हे लाखाचा आहे. अहो कुठे लोकांची दिशाभूल करता तुम्ही? ते म्हणतात जे माझ्या विरुद्ध बोलल त्याच्यावर मी आबरू नुकसानी हा करा माझ्या होता आबरू त्याला म्हणा माझ्या कर. रामदास बाळासाहेब माझी सरपंच बोला, कर म्हणा माझ्यावर पैसे धाडले त्याच्यात. आमचा आरोप माझा सिद्ध आरोप आहे. आम्ही शेतकरी माल घेऊन येतो बाजारात म्हणून तुम्ही आमच्या पैशावर टॅक्स आहे. तुमच्या पदरचे पैसे नाहीत त्यांचे संचालकांचे. कुठल्या संचालकांचे पदरचे पैसे आहेत? मी ग्रामपंचायत सरपंच होतो म्हणून माझे पैसे होते का? आमच्या मनाची मर्जी आहे. संचालकांनी आम्हाला अधिकार दिलाय, संचालकांना ती जमीन घ्यायचा, बाकी कोणी वळवळ. अहो मग तुम्ही सगळ्या शेतकऱ्यांना बोलवा आणि घ्या ना मीटिंग. मार्केट कोणाचं आहे? यांचं मालकीच आहे का? शेतकऱ्यांचं मालच. मार्केट कोणाचं आहे? शेतकऱ्यांचं आहे ना. शेतकरी माल नाही आले का एका कुठं आई घालतील? तुमचा काही वैयक्तिक राग आहे का? माझा कोणावर राग नाही बाबा. म्हणजे काय राजकीय दुश्मनी वगैरे? काय नाही, कोणाची एकाची कोणाची दुश्मन नाही. मी शेतकरी आहे, मी शेती माल मग घेऊन येतो तिथं. माझं बोलणं सोडे थोडं. काही लोक होती तिथं आज पत्रकार परिषदेला, ते म्हणत होते काळे साहेब आगे बढो हम तुम्हारे साथ है. हो ते आता ते प्रत्येकाचे चमचे असणारच कोणाचे. आता मी सरपंच होतो, माझ्या काळात माझे कार्यकर्ते असणारच ना. मी शेतकरी म्हणून बोलतो, बाकी कुठलं काही बोलत नाही. आता माझा रोज माल आहे, तरकारी, तांबाट, कांदे चालू रोज. शेतकरी काय म्हणतात तुमच्याकडे? हो सर्रास शेतकरी नाराज आहेत. चांगलं म्हणत असेल ना कोणीतरी? कोणच नाही म्हणे चांगलं. डायरेक्ट शेतकऱ्यांना मतदानाला अधिकार ठेवा. म्हणजे किती येतात निवडून बघा. ज्याचा शेतीचा माल येतो मार्केटला त्यांना मतदानाला अधिकार ठेवा. मोक्याची जागा वारंवार भेटत नाही. 10 एकर भेटणं सोपं नाही ना, म्हणून घेतलं. अहो कुठे ती आउटसाईडला आहे. ही का मोका नाही काही तुम्हाला दिसते? ही मोकी जागा आहे ना. इरिगेशन मोकी जागा आहे ना. आमदारांची म्हणजे माझ्या आमदारांची शाळा पण आहे ती इकडे एका जायला, पण तिकडे तरी कमी आहे ना. तुम्ही जाऊन तो स्पॉट बघा घेऊन या, किती रिकामी, अख्खी कॉलनी रिकामी पडली. आता आम्ही प्रस्ताव पाठवले होते, आम्हाला तेवढेच प्रस्ताव आले. कोण म्हणतो? अहो तुम्ही मागणी केली नसेल याची. तुम्ही मागणी केली का? नाही ना. तुम्ही शेतकऱ्यांना विश्वास घेतला का? काय तुम्ही सल्ला द्या संजय काळेंना? व हे चालले आता चुकीच आहे बोललो. जो शेतकऱ्याचे पैसे खाईन त्याचं पार वाटो होईल. शेतकरी कष्टाने पैसे, त्यांच्या मालाचे पैसे येतात, त्याच्या मालावर टॅक्स होतात, तो त्याचे पैसे येतात. 21 तारखेला शेतकऱ्यांचं आंदोलन आहे. संजय काळेंनी तिथं काही लोकांना सांगितलं का अजिबात त्या आंदोलनाला जाऊ नका, सगळ्या व्यवहार बरोबर आहे. जो शेतकरी आहे ना तो जाणार, आणि ते चमचे आहेत ना कोण त्यांचे, ते जाणार नाहीत. आता आमच्याकडे शेतकरी आम्ही जाणार. तुम्ही येणार आहे? आम्ही येणार, मी शेतकरी म्हणून येणार. तुम्हाला काही आंदोलनात काय राजकारण वगैरे वाटतं? काय नाही, मला नाही वाटत. हे चुकीचं आहे. जो त्यांच्या बाजून जाईल ना, समजा उद्या माऊली खांडारे त्यांच्या बाजून गेला असता, ही संचालक आई म्हणायचं यांनी पैसे खाल्लेत. उद्या हे काय आहेत नाही 5-6 ते बाजूला आहेत ना, ते त्या बाजून गेले. यांनी बोललो यांची मिळून मसूळ वाटणी झालेली यांची. हे महाविकास आघाडीचे तालुका अध्यक्ष तुषार थोरात ते सपोर्ट केला त्यांनी. त्यांचं राजकीय ते संचालक आहेत. हे सेल हॉल वगैरे हे बांधायचंय, त्यांचं म्हणणं आहे हे करायचंय, आपलं शीतगृह बांधायचंय. हो इथं 13 एकरचा प्लॉट आहे तुम्हाला, तिथं पाहिजे तिथं करता. तो हायवे टच आहे शिवाय त्याला परमिशन नाही ना भेटत. कोण म्हणता नाही भेटत? हे म्हणतात अहो सरकार त्यांचे, सगळं त्यांचे. तुम्ही मागणी केली का साहेब परवानगी?
गव्हर्नमेंटकडे मागितलं का तिकडे बुवा आम्हाला इथं काय करायचं. आणि तांबट मार्केट श्रीराम गाडवेने चालू केलेले. तुम्ही श्रीराम गाडवेला विचारा मुलाखत घेऊन. कारण आम्ही जेव्हा स्टार्टला मी पहिली तांबडे येत होती ना, आम्ही पहिली इथं बाह्य दिल्लीला द्यायचो. जेव्हा श्रीराम गाडवेला आम्ही बोललो हे तांबडे चालू, त्यांनी त्या बिचाऱ्यांनी श्रेय घेतलेले. तो म्हणतो ना मी बांधले मी चालू केले. हे सर्वसामान्य शेतकऱ्यांच्या प्रतिक्रिया आहेत. संजय काळे साहेब, तुम्ही डोळे उघडा आणि हे पहा. तुम्ही म्हणता ना का आबरू नुकसानी करील का करील, का तुमच्याच बाबत हे घडतंय? का लोक अतुल बेनकेंना का असं बोलत नाही? का ते शेतकऱ्यांना बोलत नाही? का ते सोनवणेला बोलत नाही? अनेक नेते आहेत, का त्यांना बोलत? तुम्हालाच का बोलतात? याचं आत्मवर्षण करा साहेब. आमची विनंती आहे, वेळ गेलेली नाही. ती जमीन परत त्यांना द्या, त्या 28 कोटी वापस घ्या. नाही तर ते तुम्ही घ्या जमीन. लय मोक्याची आहे ना, तुम्ही घ्या. तुम्ही खाजगी मार्केट तयार करा. प्रायव्हेट मार्केट का ना, काय हरकत नाही. बिंदास करा. शेतकऱ्यांचा तुमचा फायदा होत असेल तर बिंदास करा. काळे साहेब, तुम्ही ती जमीन घ्या. स्वस्तात आहे ना, चांगला आहे ना रेट, तुम्हाला अधिकार आहे ना, घ्या, घेऊन दाखवा. परंतु सर्वसामान्य जनतेचे हे जे घामाचे पैसे आहे, आता हा माणूस तिकडे जाणार, 2-2 तास तिथं बसणार, त्याच्या मालावरती इन्कम त्यांना भेटणार, सेस भेटणार, पट्ट्या यांच्या जाणार आणि यांना तिथं काहीच फायदा नाही. त्या जुड्यांची काय अवस्था आहे, काढता काय काढतात तो ठीक आहे, तो विषय किरकोळ आहे, सोडून दिलं ती. पण तुम्ही जर एवढा मोठा जरा लोण्यावर काय म्हणतात बोकेने डल्ला मारणं, हे जुन्नर तालुक्यातल्या शेतकऱ्यांना आवडलेलं नाहीये. वेळ गेलेली नाही काळे साहेब. आबरू नुकसानीच्या नोटिसा विचार करून द्या. आपली आबरू बघा पहिली आणि मग सांगा कोणचे आबरूच्या नुकसानीचे करायचे. तुमचे बी बरेच कारनामे आहेत. राजकारण वगैरे ते आपल्याला नाही माहिती, पत्रकारिता म्हणून मला ते पटत नाही म्हणून बोलतो. तुमचे खूप कारनामे आहेत साहेब. कोणाला गाळा दिला, काय केलं, कसं केलं, काय केलं, सगळं माहिती आहे. कुठं गुन्हे दाखल झाले, काय काय केलं, आम्हाला पण ईडीवर जाता येते. तुम्हाला वाटतंय का तुमची सत्ता आहे? एकदा झाले ना माग भुंगा लागला ना, कोण येत नाही. तुम्ही पाहिले अतुल बेनके आले नाही तुमच्यासाठी, शेरकर नाही आली, नाही येणार. लक्षात ठेवा. परत ते मोठ्या आवाजात बोलायचं नाही शेतकऱ्यांपुढं, तेव्हा काय आबरू नुकसानी करील. आपल्याला आबरू असेल तर बोलावा. आपण 28 कोटी घालवल्यात, आमचा राग नाही, सगळे भ्रष्टाचार करतात. ही पद्धत नाही काळे साहेब. हे तुम्ही जे खाल्लंय ना, हे तुम्हाला पचणार नाही, हे मुळ्यात होऊन येईल बाहेर. धन्यवाद. शेतकऱ्यांना विनंती आहे तुम्हाला, 21 तारखेला सर्व शेतकऱ्यांनी जुन्नर येथे छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याजवळ यायचंय. कोणकोणत्या गटाचा काय नाही, परंतु ह्या म्हणून या बुवा. काय शेतकरी म्हणून सगळ्यांनी या, पक्ष बाजूला ठेवा. शेतकरी म्हणून या आणि ह्या मेळाव्याला तुम्ही सपोर्ट करा. त्याशिवाय हे जे आहेत ना, यांचे हे पिल्लावळ, आज त्यांची पिल्लावळ पाहिली कशी वळवळ करीत होती. काय काय यांना भेटते, काय आता काय यांना घरी कोणी विचारित नसल. काळे साहेब आगे बढून, काळे साहेब पळून गेले होते. ठीक आहे, मला ते नाही बोलायचं, पळूनच जाणार ते, त्यांच्याकडे काय उत्तरच नाही. पण सर्व शेतकऱ्यांनी त्या ठिकाणी या. काळे साहेब म्हणले का शेतकऱ्यांनी जाणार नाही, तर तुम्ही दाखवून द्या.